मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी सुविधा. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची नियुक्ती येत्या आठवडाभरात करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. डिजिटल अर्थव्यवस्था, विमुद्रीकरण आणि स्मार्ट सिटी संदर्भात सरकारनं उचललेल्या पावलांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली प्रशंसा. स्वतःच्या प्राणांची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या 25 बालकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं होणार सन्मान. अनावधानानं पाकिस्तानात गेलेला भारतीय लष्करी जवान चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतरच त्याची सुटका. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा. समाजवादी पार्टी 298 तर काँग्रेस 105 जागा लढवणार. गोव्यामध्ये 40 पैकी 39 जागांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार. भाजपा 36 तर काँग्रेस 37 जागा लढवणार. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी 1146 उमेदवार रिंगणात. लुधियाना मतदारसंघात तब्बल 146 उमेदवार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. ख्यातनाम कवी नाटककार राम गणेश गडकरी यांची आज 98वी पुण्यतिथी. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं मलेशियन मास्टर्स ग्रांप्री स्पर्धेत थायलंडच्या चोचुवांग हिला 22-20, 22-20 असं हरवून अजिंक्यपद पटकावलं. इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अवघ्या 5 धावांनीच पराभव.